उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साताऱ्यामध्ये आज मोठं वक्तव्य केलं। अनेक पक्ष मला टार्गेट करतातच आणि शिव्याही देतात, पण इतिहासात शिव्या नाही तर कौतुक आणि कर्तृत्व जास्त लक्षात ठेवलं जातं असं फडणवीस म्हणालेले आहेत। मराठा आरक्षणावर देखील त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं। मराठा समाजाला आपण आरक्षण दिलंच, पण त्या समाजात नोकरी देणारे लोक देखील तयार झाले पाहिजेत असं फडणवीस म्हणाले। साताऱ्यामध्ये आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे लाभार्थी मेळावा पार पडला। या कार्यक्रमामध्ये फडणवीस बोलत होते। माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने मुलींकरता तर मोफत शिक्षणाचा निर्णय घेऊन टाकला। आता या 507 कोर्सेसमध्ये 1 रुपयाची फी देखील आमच्या मुलींना या ठिकाणी भरावी लागणार नाही। अनेक राजकीय पक्षाचे लोक मला टार्गेट करतात, माझ्यावर उलटसुलट बोलतात। मी कधी त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही। का प्रतिक्रिया देत नाही? इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहासात कर्तृत्वाला लक्षात ठेवतो। मराठा समाजामध्ये एक मोठा घटक आहे ज्यांनी वर्षानुवर्ष संघर्ष केला, गावगाडा सांभाळला, पण दुर्दैवाने हा एक मोठा घटक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या कुठेतरी मागास राहिलाय। मग आम्ही हा विचार केला की एकीकडे आरक्षणाच्या माध्यमातून नोकरीमध्ये तर सहभागी करून घेऊच, पण त्यासोबत केवळ नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे देखील मराठा समाजामध्ये तयार झाले पाहिजेत। आणि मग स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना आम्ही केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।